भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आले होते। महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असून सत्तेसाठी आम्हाला महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही, असे रोहित पवार यांनी अधोरेखित केले। रोहित पवार म्हणाले, भोसरीमध्ये गेल्या काही वर्षात ठराविक लोकांचा विकास झालाय, आता बदल घडेल। भोसरी विधानसभेतून अजित गव्हाणे हे निश्चित आमदार होते। पुढे ते म्हणाले, अजित पवार यांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून महायुतीचा पराभव दिसतोय, त्यांना बहुमत मिळणार नाही। अजित पवारांच्या पक्षाला वाटतंय आपण की मेकर म्हणून काम करू, परंतु महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकमेकांची गळचेपी करतायत। 57 ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले आहेत। महायुतीचा 100% घोळ होणार आहे। अजित पवारांचे नेते घाबरलेले आहेत। पुढे ते म्हणाले, 170 आमदार महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत। मुख्यमंत्री सुद्धा महाविकास आघाडीचाच होणार आहे। सत्ता स्थापनेसाठी आम्हाला महायुतीच्या सोबत असलेल्या पक्षांची मदत लागणार नाही, असे रोहित पवार यांनी प्रतिपादन केलंय। दादा, काय सांगाल एकंदरीत आज आपण पिंपरी शहरामध्ये आला आहात। पिंपरी शहरात प्रथमच शरद पवार गटाला 3ही जागा मिळालेल्या आहेत। कसा प्रचार करणार आहेत आणि 3ही उमेदवारासाठी विजय होण्यासाठी कसा आणि प्रथमच तिन्ही ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचे पक्षाचे जे उमेदवार आहेत ते सर्व 3 उमेदवार पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेतून आमदार झालेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील। वातावरण सकारात्मक आहे। लोकांना गुंडाशाही नको आहे, भ्रष्टाचार नको आहे आणि ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये अडचणी आहेत, पिण्याच्या पाण्यापासून ट्रॅफिकपर्यंत, त्याच्याचबरोबर ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला गेला, या सगळ्या गोष्टीला बाजूला सारून आपल्या या शहराला गतवैभव आणण्यासाठी लोक आता सज्ज आहेत, तयार आहेत। MIDCमध्ये नवीन कंपन्या याव्यात असं लोकांना इथं वाटतं। ज्या कंपन्या गुजरातला घेऊन जाणार आहेत हे BJPचे लोक, त्या थांबवाव्यात असं सुद्धा लोकांना वाटतं। त्यामुळे या सगळ्या विषयांकडे लक्ष देऊन आम्ही सर्वजण प्रचार करतोय, काम करतोय। विजय हा नक्कीच आपल्या विचाराचा होईल आणि अजित भाऊ गव्हाणे भोसरीतून आमदार झालेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। दादा, एकंदरीत काल नाही, लोक म्हणतात की आमचं ठरलेलं आहे, आम्हाला नवा बदल हवा आहे। 100% आम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहोत आणि सत्ता आपली आल्यानंतर पिंपरी चिंचवड भोसरी इथे असणारे अनेक प्रश्न आहेत जे खऱ्या अर्थाने मार्गी लावायला पाहिजे, पण लावले जात नाहीत। आणि गुंडागर्दी, गुंडाशाही, दडपशाही आणि भ्रष्टाचार इथून पूर्णपणे काढण्याची विनंती लोकांनी केलेली आहे। लोक आज आपल्याला पाठिंबा देत आहेत। सत्ता आल्यानंतर इथं 3ही आमदार आपल्या आल्यानंतर या महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता आणून इथं असणारे जे काही लोकांचे प्रश्न आहेत, छोटे पण महत्त्वाचे आणि मोठे प्रश्न आहेत, ते आपल्याला सोडवायचे आहेत। काल पंकजा मुंडे यांची सभा झाली। त्यांनी सांगितलं की पैलवान लोक हे बुद्धिवान असतात आणि बुद्धिवान पैलवानासोबत कुणीही टिकणार नाही, विजयी फक्त आमदार महेश लांडेच होणार। 2 प्रकारचे पैलवान असतात। एक, पैलवानांचा वापर दडपशाहीसाठी करतात। आमच्या सर्वांसाठी खरे पैलवान कोण असतात? ज्यांच्या मनगटामध्ये ताकद आहे पण हृदयामध्ये प्रेम आहे। महेश भाऊंच्या बाबतीत बोलायचं असतं तर कदाचित मनगटात ताकद आहे, पैशाची ताकद आहे, पण सामान्य लोकांचं प्रेम मात्र तिथं कुठं दिसत नाही। ताई पैलवानबद्दल बोलत आहेत, आमच्याकडे तर वस्ताद आहेत आणि पवार साहेबांनी नक्कीच एक शेवटचा डाव मागे ठेवलेला आहे जो लोकांच्या हितासाठी असेल आणि 13 तारखेला आल्यानंतर पवार साहेबांचं भाषण हे बघण्यासारखं असेल। आणि पवार साहेबांनी ठरवलेलं आहे महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणायचीच, पण महानगरपालिकेमध्ये 3ही आमदार हे महाविकास आघाडीचेच आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पक्षाचेच तिथं असावेत। आणि येत्या काळामध्ये 2 महिन्यातच महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्या विचाराची सत्ता आणण्यासाठी निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताकद देत आपण नगरसेवक सुद्धा मोठ्या प्रमाणात निवडून आणायचे असं पवार साहेबांनी ठरवलं। आमचा फार सरळ सोपा मॅनिफेस्टो आहे। आम्हाला भ्रष्टाचार हद्दपार करायचं, इथून MIDCमध्ये नवीन प्रोजेक्ट्स आणायचे आहेत, भोसरीमध्ये आपल्याला IT पार्क आणायची आहे। जे काही गोष्टी लोकांच्या हितासाठी आहेत, ज्या गेल्या 10 वर्षामध्ये झालेल्या नाहीत, त्या सर्व आपल्याला करायचे आणि या मतदारसंघातून गुंडाशाही आपल्याला काढायची आहे। त्यामुळे मॅनिफेस्टो आणणाऱ्या लोकांनी गेल्या 10 वर्षामध्ये काय केलं आहे हे आधी सांगावं,
आम्ही फक्त 5 गोष्टींवर लक्ष दिलेलं आहे आणि त्या गोष्टी 100% आम्ही सर्वजण लोकांच्या बाजूने इथं आणून दाखवू असा विश्वास व्यक्त करतो. महायुतीकडून कशाचा 78,000 मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षामध्ये 40,000 कोटी रुपये जे खर्च झाले, त्या 40,000 कोटीचं झालं काय हे तुम्ही आधी लोकांना सांगा. आणि हे लोकांना माहिती असल्यामुळेच अजितभाऊ गव्हाणेंचा विजय हा ते सांगणाऱ्या आकड्याली नक्कीच होईल असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही काम करत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करत असतो. एक गोष्ट इथं सांगतोय की या शहरामध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष हे आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेले आहेत. कोण आपलं काम करतंय कोण नाही याचा अंदाज आम्हाला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये सर्व जे इथं घटक पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेऊन आम्ही सर्वजण कार्यकर्ते बनून या महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता आणण्याशिवाय राहणार नाही. आम्ही नेत्यासारखं काम करत नाही, आम्ही कार्यकर्त्यासारखं काम करतो आणि सगळ्यांना विश्वासात घेऊनच काम करतो. हिवाळ्याचा प्रश्न आहे दादा. ते दबाव तंत्रापुढे नाही तर दुसऱ्या काही गोष्टींमुळे ठिकठिकाणी तिथं पाठिंबा देतात. खरं तर इंटेक ही जी संघटना आहे अनेक वेळा अंगणवाडी सेविका आशाताई सामान्य लोकांच्या हितासाठी भाजपबरोबर लढलेली ही संघटना आहे. आज अचानक ह्या मतदारसंघामध्ये असं काय झालं की त्यांनी भाजपला पाठिंबा दिलं, हे खरं तर राज्याचे आणि देशातले जे त्यांचे प्रमुख नेते आहेत त्यांना खऱ्या अर्थाने आज विचारायची वेळ आलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे दादा की महिलांसाठी जो लाडकी बहीण योजना राबवली जाते त्याच्यात महायुती कडून एक विचार केला जातोय की जर समजा महाआघाडीचं सरकार आलं तर ही योजना बंद होणार. महायुतीच्या नेत्यांनी कदाचित आमचा मॅनिफेस्टो तिथं बघितला नाही. जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माता भगिनींना जे काय आज 1,500 रुपये दिले जातात त्याच्यामध्ये वाढ करून आपण 3,000 रुपये महिन्याला तिथं मदत म्हणून देणार आहोत, सेवा म्हणून देणार आहोत. पण ही सेवा देत असताना आमची माता भगिनी सुखरूप राहावी, सुरक्षित राहावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच आमच्या लाडक्या बहिणींच्या मुलामुलींना हाताला काम कसं मिळेल, शेतकऱ्यापासून कष्टकऱ्यांपासून असंघटित क्षेत्रापासून मिडल क्लासपर्यंत सर्व व्यक्तींचा आम्ही विचार करत महाविकास आघाडी परत एकदा या महाराष्ट्राला 1 नंबरचं राज्य करण्यासाठी प्रयत्न करेल. धन्यवाद.